नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज पुन्हा जाकी 9218 या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या हरभऱ्याला आजच्या डेटमध्ये 58 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. या जाकी 9218 ची पेरणी आपण 12 नोव्हेंबर 2025 मध्ये केलेली आहे आणि आजच्या डेटमध्ये 8 जानेवारी 2026 आहे. तर आजच्या डेटमध्ये पूर्ण दिवसाचा कालावधी होतो 58 दिवसाचा. तर या 58 दिवसात आपल्या चण्यानी चांगल्या प्रकारे फुल पकडलेली आहेत आणि थोडासा काळपट पडलेला आहे, पण पाण्यावर आलेला नाही आहे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. मला योगेश भाऊनी कमेंट केली, आपले शेतकरी मित्रच आहे ते. तर त्यांनी कमेंट केली की खालचा बुडातला चना, जो बुडातली पानं आहे ते पिवळी पडत आहे, वरची पानं हिरवीच आहे, काही प्रॉब्लेम तर नसणार. तर याच विषयावर पण आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला जॉईन व्हा शेतकरी मित्रांनो. मी तुमच्या कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया, त्याच विषयावर मी नक्की तुम्हाला पर्सनली व्हिडिओ शेअर करणार आणि माझा अनुभव शेअर करणार शेतकरी मित्रांनो. आणि आपले पर्सनली ब्लॉग पण येत राहतील. तुम्ही नक्की आपल्या चॅनलला जॉईन व्हा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि जे काही तुम्हाला समस्या असेल हरभऱ्याविषयी, कापूसविषयी, तुरीविषयी, नक्की तुमच्या कमेंटच्या प्रतिक्रियामध्ये घेऊन एक व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी घेऊन येणार शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही नक्की जॉईन व्हा. तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण. तर बघा शेतकरी मित्रांनो, ह्या आपला जाकी 9218 हरभरा आहे आणि आपला सुया आहे 15 इंचाचा आणि पूर्ण रान पॅक झालेला आहे. याची पेरणी आपण एकरी 30 किलो केलेली आहे आणि 12-32 सोळा आपण खात दिलेला आहे एकरी. तर ह्या रान पॅक झालेला आहे. तर खालची पानं पिवळी का पडतात, याच्या मागचं कारण काय आहे तर बघा. तर खालपर्यंत काय सूर्यप्रकाश पोहोचत नाही, म्हणून हे पानं पिवळी दिसतात. हे बघा, माझ्याही शेतात तसेच आहे. पण ओला कमी झाली काय असं समजावे का आपण? नाही, ओल कमी झालेली नाही आहे. सूर्यप्रकाश पोहोचत नाही. त्या पानामधला क्लोरोफिल जो घटक असतो, जो हरितद्रव्य असतं, ते सूर्यप्रकाशाद्वारे कमी होते. प्रकाशाची प्रक्रिया होत नाही. त्या काळ हरभराची पानं, खालची बुडातली पानं पिवळी राहतात. आता तुम्ही बघा, आपला हरभरा 80 दिवसाचा झाला आणि किंवा 80-85% घाटे भरणं, घाटे पकडली, माल कव्हर केला, तर आपण शेवटचे पाणी देतो 80 दिवसाच्या फरकाने, म्हणजे त्या कालावधीत पाणी देतो. घाटे भरण अवस्थेमध्ये घाटे भरले पाहिजे बा, आपला माल पूर्ण भरून आला पाहिजे, शेंड्यावरची घाटे पोचट नसले पाहिजे. आणि जेव्हा आपण माल काढू तेव्हा आपल्या मालामध्ये असे मुलांसारखे घाटे नसले दिसले पाहिजे, हिरवट दाना मारला नाही पाहिजे, अर्धा भरलेला आणि अर्धा हिरवट, अशी क्वालिटी हरभऱ्याची नसली पाहिजे. त्या कारणासाठी आपण पाणी देतो. तर पाणी देताना त्याचं व्यवस्थापन कसं करतो? जसं आता ह्या हरभरा आहे, आता मला जर पाणी द्यायचं असलं तर मी दोन्ही तास इकडले, 1 तास इकडं आणि 1 तास इकडं करू, नाही का? तर पाणी देताना तुम्हाला नजरेत येईल असं दिसणार की बुडातली पानं पिवळी पडलेली आहे. मग आपला हरभरा भरणार की नाही? हरभरा भरतो. तर तो कोणताच प्रॉब्लेम नाही आहे शेतकरी मित्रांनो. प्रकाश म्हणजे बुडापर्यंत प्रकाश पोचत नाही, सूर्यप्रकाश, त्या कारणाने पानं पिवळी पडतात. तर वरची पानं हिरवीच असायला पाहिजे आपली. आणि या अवस्थेत शेतकरी मित्रांनो, अशा अवस्थेत फवारणी करावी का? तर फवारणी करायचे काही काम नाही, कोणतीच फवारणी आहे नाही अशा अवस्थेमध्ये. आणि दुसरा फरक आपल्याला दिसून येतो की आपला हरभरा तांबूस कलरचा पडतो. बघा, मी तुम्हाला दाखवतो. बघा, हे जे आहे का नाही, हे बघा, ह्या हरभऱ्यामध्ये दिसत आहे आपल्याला, हे बघा, तांबूस कलर असा पिवळसर असा दिसतो ना, याला पोटॅश कमी आहे. ज्या झाडाला असे झाडं दिसले की समजायचं पोटॅश कमी आहे. आणि शेवट हे झाडं असे दिसतात आपल्याला भरण अवस्थेत, घाटे भरण अवस्थेत. तर यासाठी आपण काय करायचं, शेवटची फवारणी
पाणी दिल्यानंतर एक फवारणी आपण करू शकतो 05234ची. घाटे पूर्ण भरून येतील आणि मालामध्ये वजन तयार होईल. शेतकरी मित्रांनो, मालाचं वजनच कमी असलं तर आपल्याला उतारा येणार नाही. जर आपल्या 100 आपले जे जाकी 9218 हरभरा आहे, या 100 दाण्याचं वजन 22 ते 26 ग्राम असायलाच पाहिजे. ज्या शेतकऱ्यांचे 22 ते 26 ग्राम वजन भरले की नक्की चांगला ठस माल दिसतो, मालही भरीव दिसतो, तो दुरूनच चमकतो आणि पिवळसर घाटा राहणार नाही, असं मुलन टाईप राहणार नाही. असे बारीक मुलन टाईप येतात, ते भरत नाही शेवटचे घाटे. तर त्यासाठी एक आपली फवारणी असायलाच पाहिजे, भरून येईल. जर तुमची जमीन भारी असेल तर फवारणीची काही आवश्यकता नाही आहे, तर तरी तुम्ही भरणीसाठी फवारणी करू शकता. आपल्या जमिनीचं नियोजनाने फवारणी करू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो. तर नक्की आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होईल शेतकरी मित्रांनो. हे बघा, बरीचशी झाडं राहतात तशी, हे बघा आहे. आणि आता आपला 58 दिवसाचा कालावधी झालेला आहे, तर फुलाची मात्रा भरपूर आहे. तुमच्याही हरभऱ्याला असणार बघा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा हरभरा या कालावधीमध्ये कशा कंडिशनमध्ये आहे? काळपट पडणारच तो, कारण की ती अवस्थाच आहे, ती नॅचरल अवस्था आहे. काळपट जर नाही पडला तर खार कसा येईल? माल पकडल्यानंतर तो काळपट दिसणारच. ज्या हरभऱ्याला, ज्या झाडाला माल नाही आहे, तो हरभरा हिरवागार आहे. जसं ह्या माझा हरभरा बघा, जसं हे झाड आहे एक, याला हे बघा असे काही झाडं असतात, पूर्ण झाडाला फुलं राहत नाही, पूर्ण झाडाला घाटे राहत नाही, मागं पुढं येतात. हे बिजवाईचा फरक असते. काही कुपोषित बियाणं असतात, बियाणामध्ये काही दाणे जे असतात, बियाणे जो हरभरा असतो तो थोडासा कुपोषित येतो, लेट येतो, त्याला काही ना काही वाढ होत नाही. पण माझा बियाणं कुपोषित आहे का असं नाही, मी त्या बियाण्यामधलं सांगत आहे. 30 किलो जे आपण हरभरा घेतो ते 30 किलो म्हणजे जिथले काही दाणे येतात हरभऱ्याचे, ते दाणे थोडेसे कुपोषित राहतात. काही हरभऱ्याची वाढ होत नाही बरोबर, काही हरभरा लवकर मरतो, बुरशी येते नाही का. जमीन तर एकच आहे, तो फरक पडतो शेतकरी मित्रांनो. तर आता तुम्हाला कळलंच असेल की हा सूर्यप्रकाशाचा आहे, याच्यावर फवारणी नको, नॅचरल आहे ती एक. तर फुलाचाही आपल्याला संख्यामध्ये वाढ दिसत आहे शेतकरी मित्रांनो बघा. तर शेतकरी मित्रांनो, तर ही माहिती जर आवडली असेल तुम्हाला, नक्की सबस्क्राईब, शेअर, लाईक नक्की करा. आणि मी तुम्हाला पर्सनल एक तुमच्यासाठी तुमच्या कमेंट घेऊन तुम्हाला नक्की एक व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला नक्की माहिती देणार शेतकरी मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन व्हा आणि आपला व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, शेअर करा. तर आता इथेच थांबतो मी, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.